नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत की टिश्यू कल्चर म्हणजे नेमकं आहे तरी काय आणि केळीचंच का बरं टिश्यू कल्चर केलं जातं, बाकी पिकांचं का केलं जात नाही, त्याचं अगदी साध्या मराठी भाषेमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे की टिश्यू कल्चर नेमकं आहे तरी काय. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की वनस्पतीला त्याचा पुढचा वंश पुढे नेण्यासाठी एक काहीतरी पुनरुत्पादनाची एक प्रक्रिया लागते, जी की आपल्याला माहिती आहे की बियांपासून होते. बियांपासून म्हणजे काय की फुलामधून बिया पडतात आणि त्या बियांपासून झाडं तयार होतात आणि ते त्यांची प्रजनी म्हणजे त्यांची पिढी पुढे वास्तव्यास येते किंवा पिढी वाढते. केळीमध्ये मात्र बिया नसतात. म्हणूनच केळीचं जे प्रोपॅगेशन आहे, केळीची जी लागवड होते, मेजरली दोन प्रकारे होते. एक म्हणजे कंद लागवड आणि एक म्हणजे टिश्यू कल्चर लागवड. तर कंद लागवडीमध्ये आपल्याला लिमिटेशन आहेत ना, की जे झाडाच्या आजूबाजूला जर 4-5च कंद असतील तर त्या एका झाडाला समजा 28 किलोचा पण घड असला, 40 किलोचा पण घड असला तर त्याची 5च झाडं आपण बनवू शकतो. पण आपल्याला मोठ्या प्रमाणावर लागवड करायची असते. मग मोठ्या प्रमाणावर जर आपल्याला रोपं लागत असतील तर त्याच्यासाठी आपण कंदाच्या मार्गाने जाऊ शकत नाही. म्हणूनच आपल्याला टिश्यू कल्चरचा सहारा घ्यावा लागतो. त्या टिश्यू कल्चरमध्ये काय करतो आपण, निसर्गाने प्रत्येक वनस्पतीला त्याच्या सेलला एक क्षमता दिलेली आहे, ज्याला टोटिपोटेन्सी म्हणतात इंग्लिशमध्ये. टोटिपोटेन्सी म्हणजे काय की त्या छोट्याशा कणापासून, त्या छोट्याशा सेलपासून पूर्ण झाड आणि घड देण्याची क्षमता ह्या वनस्पतीमध्ये निसर्गाने दिलेली असते ऑलरेडी. ह्या क्षमतेचा वापर आपण टिश्यू कल्चर लॅबमध्ये करतो आणि एक छोटासा पार्ट त्या कंदामधून काढतो आणि त्या छोट्याशा पार्टला आपण लॅबोरेटरीमध्ये वेगवेगळ्या मीडियामध्ये आपण मल्टिप्लिकेशनला देतो. मल्टिप्लिकेशनला म्हणजे काय की साध्या भाषेमध्ये की आपण जो कंद निवडतो तो अतिशय उत्कृष्ट आईचा असतो, म्हणजे त्याचा घड चांगला असतो, त्याला पानाची संख्या जास्त असते, ती बाग पूर्ण रोगमुक्त असते. अशा या बागेमधून निवडलेला कंद आणि त्यापासून काढलेला तो छोटासा कण, साहजिक आहे की त्याच्यामध्ये पण ती क्षमता आहे की त्याच्या आईसारखा त्याला घड देणार, कारण आईचेच संस्कार पुढे येतात ना. तर हा कण आपण लॅबोरेटरीमध्ये एका बॉटलमध्ये लावतो. त्या बॉटलमध्ये लावल्यानंतर त्याला अशा प्रकारचे हार्मोन देतो की एक साधं त्याला आपल्याला सांगायचं आहे की बाबा रे, मला तुझ्यासारखी सगळी भावंडं हवी आहेत. आणि मग त्याचं मल्टिप्लिकेशन चालू होतं बॉटलमध्ये आणि मग त्या एका कणापासून आपण अनेक रोपं तयार करतो आणि मग ह्या रोपांना साधारण 1 वर्षापर्यंत लॅबोरेटरीमध्ये प्रतीक्षा करावी लागते, तप करावं लागतं आणि त्याच्यानंतर मग रोप लॅबोरेटरीमधून बाहेर येतं. त्याच्यानंतर मग प्रायमरी हार्डनिंग असतं, सेकंडरी हार्डनिंग असतं आणि मग सेकंडरी हार्डनिंग नंतर ते छानसं टुमदार रोप तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. तरी साध्या भाषेमध्ये टिश्यू कल्चर म्हणजे आपण आज संज्ञा बघितली. केळी झाली, साग झालं, बांबू झालं, डाळिंब झालं. तर अशा प्रकारच्या वनस्पतींचं टिश्यू कल्चर आपण करू शकतो. आता टिश्यू कल्चरचे फायदे काय काय आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.